पोहोचलो आता पंढरपुरामध्ये. चला आता शक्य होईल तेवढा दाखवतो तुम्हाला. चला. दर्शन छान झाला, मुखदर्शनच होतं. एकादशी झाली तरी पण बघा लाईन खूप आहे. बघा वरती. चला. मोबाईल अलाउड नसतो हे तर तुम्हाला माहितीच असेल, त्याच्यामुळे काहीच नाही दाखवू शकलो. जेवढा शक्य होतं तेवढा दाखवतो. राम कृष्ण हरी. पंढरपुरात देव माझा मंडलिकावर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ. विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ. बंधू माझा हौशी देवाला तुलसी लाविली अंगणात. पंढरपूर झाला. अंगणात चला 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 चला. देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागणांत स्वप्नात आले माझ्या स्वप्नात आले माझ्या. चला मित्रांनो, फायनली आपण आलोय स्वामींच्या मठात. इकडे बघा. कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। महाराज श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक पोरगी आली मगाशी लावा बोलते मी पैसे नका देऊ. छोटे छोटे होते ना. छोटी एकच होती घेतला लाव बोल चल ती पैसे नाही मागितले काय ना पण दिले मी तिला सांगते श्री स्वामी समर्थ काय मग तू गेलास कशाला पुढे चला आता आमचा पुढचा प्रवास आहे मला दाखवतो खूप छान दर्शन झाला दर्शन कसा वाटला मस्त. माऊली कसा वाटला हां मस्त काय बोलतं देवाने आयुष्यात एवढं काही म्हणजे लांब दिला पाहिजे असं काही नाही फक्त एवढी इच्छा आहे जे वर्षातून एक वेळ येतो ते 2-3 वेळा तरी आलो पाहिजे सगळ्यांच्या वेळेला बस तेवढी हिंमत दे कष्ट करायची सुखाट ठेव. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आम्ही 21 फुटाची मूर्ती बघायला आलोय आता स्वामींची ती तुम्हाला दाखवतो हे बघा आमदारा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 20 फुटी मूर्ती आहे स्वामींची खूप छान वाटलं इथे येऊन चला ही आपली गाडी आहे चला धावू नकोस अर्धा तास थांबू नाश्ता करू 9:30-10 वाजलेत बघा इकडे नाश्ता करू नंतर पुढे जाऊ मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय बालू मामाच्या दर्शनाला आदमापूरला हे बघा बोला बालू मामाच्या नावानं चांग भलं तुझ्या खांद्यावर शोभे घोंगड्याची शाल देवा तुझ्या दारी भक्त येतो खुशाल जगभरी गाजतो तुझ्या नावाचा ओंकार तो शोभतो तुझ्यामुळे
स्वर सुरांचा झंकार. मोबाईलला अलाउड नव्हता म्हणून काय शूट करायला मिळालं नाही. उद्या अमावस्या असल्यामुळे खूप पब्लिक आहे इथे बघा. कधी न पाहिजे पब्लिक. 2-3 वेळा येऊन गेलो पब्लिक नव्हती एवढी. अरे हे उदळीत भंडारा जयघोष मी करतो. माझ्या बाळू मामाच्या नावानं चांग भलं मी बोलतो. माझ्या बाळू मामाच्या नावानं चांग भलं मी बोलतो. गावांचा येणार आहे काय गो किती काय लावलीस. मित्रांनो चला कोल्हापूरला पोचलोय. आता हॉटेलला जेवायला जाऊ. चला आता जेवायला जाऊया. चला ते कुठे आहेस? हा बघ आहे कुठे आहेस? खाली करा आई कुठे? अरे माऊली कुठे आहे? माझा हात आला. माऊली माऊली पण आहे. नको त्याला कुठलं? आता आपण आलोय कोल्हापूरच्या फेमस रेस्टॉरंटला, सोंगाडे रेस्टॉरंट. हा बघा, एक गाव पछाडलेला म्हणून. तुम्ही जर ऐकलं असाल ब्लॉगमध्ये कोणाच्या तरी, इकडचं फेमस आहे हॉटेल. आज मी तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा, आपण आता आतमध्ये एंट्री मग केलेली आहे. हे बघा, इथं छोटे छोटे पुतळे केलेले आहेत. हे बघा, हे बघा. हा तुम्ही उभे राहा, तुम्ही उभे राहा. हा बघा मित्रांनो, पछाडलेला वाडा बाबा लगीन म्हणून. हे बघा, हे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. इथे शूटिंग झाली. हे बघा, इथे शूटिंग झाली. हाच आहे वाडा तो. मित्रांनो हे बघा, इथं बघण्यासारखाच खूप आहे. जेवायचं राहिलं लांबच, जसं का आपण कनेरी मठला आलेलो आहे. हे बघा, खूप छान. हा बाहेरचाच आहे. हे बघा, खूप छान. चला चला. बाबा लगीन फुर कृष्णाल्या. सोड दुर्गे सोड. मालक मालक. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे सोंगाड्या हॉटेलला, कोल्हापूरमधला फेमस. बघा, हे बघा आपल्यासाठी खास मध्ये बघा टेबल लावलेला आहे अलिबागवाल्यांसाठी. हॉटेल सोंगाड्या. येशीव तर खाशीव, नाही तर उपाशी राशीव. आपण आता आलो आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये फेमस असलेला हॉटेल तो म्हणजे सोंगाड्या. या हॉटेलला आपण व्हिजिट केलेली आहे. पाहूया इथली टेस्ट कशी आहे आणि काय आहे, मग आपण सांगू की खूप छान लागलं की कसं लागलं ते. चला मित्रांनो, हा बघा, तांबडा पांढरा आणि हा रस्सा. हे बघा, तांबडा पांढरा रस्सा बघा. आणि हा चिकन सुका चिकन, अंडी. हॉटेल सोंगाड्या. आशिव तर भरशिव पोट. मित्रांनो त्यांचा पांढरा रस्सा आलेला आहे, तांबडा पांढरा रस्सा. फेमस डिश चिकनची, मटन चिकन. आता आम्हाला व्हेज सांगितलेलं आहे, आमचा उपवास आहे त्याच्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहोत. माझं दर्शनाचं नेहाचं आणि ते बघा जुळले तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर.
आम्हाला काय बघत ठेवत हां. चला आपण कधीतरी येऊ, ट्राय करू, त्यांना पण विचारू कसा लागला. चला. खूप छान, खरोखर टेस्ट खूप छान आहे. सांगायचं म्हणून सांगत नाही, बरोबर. खूप छान. गाईस सोलकढी मी कुठेच कधीच ट्राय नाही केली. मी एकदा ट्राय केली तर मला नव्हती आवडली, पण खरंच खूप छान, खूपच छान. मित्रांनो, आपण विचारूया, तांबडा पांढरा रस्सा खाल्ला त्यांनी, आपलेच मेंबर, कसा वाटला तो. वाटी फळावी सोलकढी. हां, हे आपले गाडीवाले मालक आहेत आणि ड्रायव्हर पण आहेत आपले 3 दिवसाच्या ट्रिपचे. 16वी वाटी म्हणजे 16 17वी वाटी आणखीन पाहिजे, 17वी वाटी म्हणजे हा पैसा वसूलच करणार. कशी वाटली थाली, कशी वाटली तांबड्या पांढऱ्या रस्साची. पांढरा रस्सा उत्तम, तांबडा काय मला उत्तम नाही वाटला. बाकी ओके. आपण 17वी येते थांबा. ती आपण मंथनला विचारूया कसा वाटला. मला अति उत्तम, सर्वात बेस्ट वाटला मटन. मी पण खाल्ला डिश, आणि पण चांगली फर्स्ट टाइम वाटली. मध्ये मला यांची इंग्लिश थोडं बघायला हॉटेलची एकदम प्लीज. आपण साडूला विचारूया झाडू मारला की नाही तो. ठीक आहे, कशी वाटली थाली. जी थाली संपवली, हाफ केली पूर्णपणे, कशी वाटली. मस्त मस्त. पुढच्या वेळी बायकोला खायला घालतो, तिच्यामुळे कमी खायला लागलेली आहे मला. मित्रांनो, हिचा उपवास होता, आमच्यासोबत जेवण होती ती. त्यामुळे आम्हाला पण वेगळाच वाटत होता नॉनव्हेज खाताना साईडला. खूप छान होता. माझं दुर्दैव एवढं की माझी गॅप पडली, याच्यामुळे मला नको आता बाबा. ठीक आहे, गॅप पडली. राहू दे, राहू दे, राहू दे. झालं, हात धुवून आला. घे चल आता, घे घे चल आता. नाही, बस बस बस, हे चल. हे बघा 17वी डिश, 17वी. हे बघा, बरोबर, खूप छान. हे बघा. मित्रांनो, हॉटेल खूप छान आहे आणि खूप मोठा पण आहे. कोल्हापूरमध्ये खूप मोठा हॉटेल आहे. भले उंचावर नसेल हॉटेल, पण असंच खूप मोठं आहे. खूप जागा आहे इथे, सीट बसण्यासाठी भरपूर आहे तिथे. जवळजवळ मला वाटते 70 ते 80 लोक सहज बसत असतील एका टायमाला. खरंच खूप मोठं आहे हॉटेल. देवीच्या दर्शनाला याल ना कोल्हापूरमध्ये, तर सोंगाड्या हॉटेलला व्हिजिट करा. खरंच खूप छान क्वालिटी होती, सर्विस पण खूप छान होती. हे बघा सर्व्हिसर, त्यांनी खूप छान हेल्प केली आपली सर्व्हिस देऊ. एक हातसुद्धा मारायला लागली. खरंच खूप छान. बाजूलाच होते आपल्या तसं नाही, सर्वांच्याच बाजूला असतात ते. हे बघा, ते सर्व्हिसर आहेत. खरंच आपण कुठे जातो ना हॉटेलला, तेव्हा आपल्याला थाली दिल्यानंतर हे लोक येतच नाही आहेत, कित्येक हाका माराव्या लागतात. पण या लोकांना एकही हाक मारायला लागली नाही. हे बघा, कुणालाच आता एवढी लोक बसलीत ना, हे बघा, त्यांनी हाक मारलीच नाही. कारण का ते सर्व अवेलेबलच असतात 24 तास टेबलाजवळ. ही खासियत आहे. हे बघा, हॉटेल सोंगाड्या कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्सा आणि क्वालिटी एक नंबर. The next day.